शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. काँग्रेस सत्तेत आल्यास देशाचे विभाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नाशिकमध्ये सभेत इंडिया आघाडीवर जोरदार टीका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 5,500 हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा तडाखा. 19 जिल्ह्यातील उन्हाळी पिके, भाजीपाला पिकाचे, फळबागांचे नुकसान. पुणे जिल्ह्यात अवकाळी पाऊस. चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन प्रेस करा. अवकाळी पावसाचा डाळ उत्पादनाला फटका. उडीद डाळ 20 ते 40, तूर डाळीच्या 20 रुपयांनी वाढ. मंगळवारी झालेली आवक. अक्कलकोट तालुक्यात शेणखताचा तुटवडा, पशुधन घटल्याचा परिणाम. अवकाळीच्या सातत्याचा शेतकऱ्यांना बसतोय फटका. पूर्णा तालुक्यातील स्थिती. फळबागांसह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान. वंचित शेतकऱ्यांना लवकरच मिळणार पीक विम्याचा लाभ. कृषी विभागातील अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना. विमा कंपनी अधिकाऱ्यांचे आश्वासन. झाले गेले विसरून बळीराजा खरीपासाठी सज्ज. कृषी विभागाकडून तयारी. पावसासाठी नवस. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा. निळवंडेच्या उजव्या कालीतून अखेर सोडले पाणी. आमदार तनपुरे यांच्याकडून पाईपची व्यवस्था. शेतकऱ्यांच्या शेवटपर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था. मृगाचा कोल्हा, चित्राची म्हैस. शेतकऱ्यांना यंदा तारणार का? मशागत अंतिम टप्प्यात. घरच्या बियाण्यावर राहणार शेतकऱ्यांचा भर. 5 वर्षांपासून निधी मंजूर, तरीही औषधी भांडार कक्ष बांधकामाचा मुहूर्त नाही. लाखनी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. आधारभूत खरेदी केंद्रात खरेदीला विलंब. शेतकऱ्यांमध्ये आक्रोश. खरेदी केंद्रांना अजूनही खरेदीचे आदेश नाहीत. 300 रुपये मजूर देऊनही धान कापणीला मजूर मिळेना. धान पाण्यातच बेगड्या पवणारा चिचोली शिवारातील प्रकार. पीएम विश्वकर्मा प्रशिक्षणार्थी केंद्रात लाभार्थ्यांची तारंबळ. केंद्रावर उपकरणाचा अभाव. पीएम किसानचा निधी हवा असेल तर KYC. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. आधार शेडिंग करण्याचे प्राधान्य. यंदा 1.93 लाख हेक्टर क्षेत्रात धान. कृषी विभागाने केले नियोजन. खरीपाच्या तयारीला लागला शेतकरी. गोंदिया जिल्ह्यात धान उत्पादन अपेक्षित. रेशन दुकानदारांना मिळणार 4G ई-पॉस मशीन. जिल्ह्यासाठी 999 मशीन येणार. गोंदिया जिल्हा